नमस्कार. मी कवी वादळकार. आपल्या नक्षत्रांचं देणं काव्यमंच या परिवारातर्फे सर्व कट्टर नक्षत्र, सन्माननीय सभासद आणि या काव्यमंचावर मनापासून प्रेम करणारे सर्व उद्योजक, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आणि सर्व माझ्या स्नेही मित्र परिवाराला मी या दीपावलीच्या आभाळ भरून, पाऊस भरून, नक्षत्र भरून शुभेच्छा देतो. हे येणारी दिवाळी आणि येणारे हे वर्ष आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबांना सुख समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं अशा प्रकारची मनोकामना मी व्यक्त करतो. येणारा काळ हा नक्षत्राचा देणं काव्यमंचेचा एक वैभवाचा काळ सुरू झालेला आहे. मला खात्री आहे आपण सर्व नक्षत्र आत्ता गेली 21 वर्ष तुम्ही माझ्यासोबत आहात. अशाच प्रकारे यापुढे सुद्धा अशी साथ द्याल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आणि हा जो चैतन्याचा, प्रगतीचा, वैभवाचा आज आपण दीप लावलेला आहे, या दीपाने तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे यश मिळत राहो या ठिकाणी अशा प्रकारच्या शुभेच्छा आपणा सर्व मंडळींना मी देतो. हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे देवा घरचं लेणं आहे तुमच्यासाठी. येथे शब्दांना आळू आपण कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी, कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी. पुन्हा एकदा सर्व या नक्षत्राचं देणं काव्यमंच परिवारातर्फे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. नमस्कार. मी कवी वादळकार. नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या 21 वर्षाच्या वाटचालीचे साक्षीदार असणारे अनेक मान्यवर मंडळी आजपासून आपल्याला भेटणार आहेत. आज आपण प्रथमच निमंत्रित करीत आहोत ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, आदरणीय प्राध्यापक शांताराम हिवराळे सर यांना. आजपासून आपण एक सदर सुरू केलेलं आहे. काव्यमंचच्या या वाटचालीमध्ये जे जे साहित्यिक, कवी, मान्यवर, उद्योजक, व्यापारी आणि स्नेही या परिवाराशी जोडलेले आहेत त्यांना आपण भेटीसाठी घेऊन येत आहोत. म्हणून आजपासून सदर करतो सुरू. एका कवीची भेट, एका मान्यवराची भेट अशा या सदरामध्ये आज आपण निमंत्रित करीत आहोत आदरणीय प्राध्यापक शांताराम हिवराळे सर. धन्यवाद. आपण भेटूया त्यांच्याच दिलखुलास असणाऱ्या व्यक्तिमत्वातून. त्यांचे भावस्पर्शी उद्गार. प्राध्यापक शांताराम हिवराळे सर. नमस्कार. मी शांताराम हिवराळे, सेवानिवृत्त प्राचार्य, पिंपरी, पुणे. नक्षत्राचं देणं काव्यमंच 22 या संस्थेला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दृष्टीने या संस्थेचं कार्य कवींच्या दृष्टीने फार मोठं आहे. आज महाराष्ट्रामध्ये काव्याला वाहून घेतलेली अशी एकही संस्था नाही की जिला 22 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि कवितेच्या दृष्टीने या संस्थेचं कार्य फार मोठं आहे. सुरुवातीला या संस्थेनेच मला इथं पुण्यामध्ये आल्यानंतर आधार दिला. खरं म्हणजे काय, सेवानिवृत्त होऊन मी पुण्यामध्ये आलो आणि या संस्थेचा मी सभासद झालो. पहिला कार्यक्रम मी या ठिकाणी पाषाणला अटेंड केला, पहिला कार्यक्रम. आणि त्या ठिकाणी मला म्हणजे कविता सादरीकरण करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती.
आणि तिथून मग पुढे या संस्थेच्या आधारे मी कविता सादर करीत गेलो, त्यांचे कार्यक्रम अटेंड करीत गेलो. एवढंच नाही तर त्यांच्या ज्या काही या ठिकाणी त्यांनी जे काही उपक्रम राबविले त्या उपक्रमामध्ये मी सहभागी होऊन गेलो. विशेष म्हणजे नागपूरला सुद्धा त्यांचा म्हणजे या संस्थेतर्फे कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा मी होतो. आणि या नक्षत्र जे आहे, ही संस्था जी आहे, या संस्थेमुळे जे प्रतिभावंत कवी आहेत त्या प्रतिभावंत कवींची सुद्धा या ठिकाणी मुलाखत म्हणजे त्यांची सुद्धा भेटण्याची या ठिकाणी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आता या संस्थेचे काव्यात्मक दृष्टीने जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते खूपच अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम राबवलेले आहेत. या ठिकाणी आतापर्यंत आपण असं पाहतो की महाराष्ट्रामध्ये कुठेही कवींचं महाकवी संमेलन झालेलं नाही आहे काय, परंतु या ठिकाणी आपण असं पाहतो की या संस्थेने आतापर्यंत जवळजवळ 6 महाकवी संमेलन घेतलेले आहेत काय. आणि या 6 महाकवी संमेलनाला अगदी महाराष्ट्रातील नामवंत प्रतिभावंत असे मान्यवर कवी म्हणा, लेखक म्हणा, कथालेखक म्हणा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत काय. आणि खरं तर हे या संस्थेमध्ये जे काही सभासद आहेत कवी जे आहेत त्यांचं खरं म्हणजे भाग्यच आहे की म्हणजे मंगेश पाडगावकर, त्यानंतर मधु मंगेश कर्णिक किंवा तुमचे काय इंद्रजित भालेराव काय, विठ्ठल वाघ असे प्रतिभावंतांचं या ठिकाणी त्यांना चर्चा करता आली किंवा त्यांची भेट घेता आली. असा उपक्रम मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही काव्यात्मक संस्थेने राबवलेला नाही आहे. संस्था भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, काव्यात्मक काम करणाऱ्या संस्था भरपूर आहेत, परंतु या संस्थेचं आगळंवेगळं असं वैशिष्ट्य आहे की ही संस्था या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी या संस्थेचं ध्येयच असं आहे की तुमचं कवी हा जगताचा धनी, की या कवीला मान मिळावा, त्याच्या कवितेला मान मिळावा, त्याच्या साहित्याला मान मिळावा, हा मोठा उपक्रम आहे या ठिकाणी. आणि हे सर्व विशेष सांगायची गोष्ट अशी आहे की हे सर्व विनामूल्य होते. असं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला मिळणार आहे की त्या ठिकाणी कवींना निमंत्रित करायचं, त्यांना मान द्यायचा, त्यांचे कवितेचे कार्यक्रम करायचे, शिवाय त्यांची राहण्याची व्यवस्था करायची. आता पुण्यासारख्या शहरामध्ये फार अवघड आहे, परंतु या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत काय प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी हे नियोजन आतापर्यंत अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. आणि यातूनच माझ्या प्रतिभेला वेगवेगळे धुमारे फुटलेले आपण असं पाहतो. मला असं आठवते की पाषाणचा कार्यक्रम केल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो आणि मला त्या ठिकाणी अक्षर वैदर्भीचा अंक मिळाला. त्या अक्षर वैदर्भीचा अंक मी पत्ता लिहून घेतला, अंकही मला आवडला. आणि आता जवळजवळ मी 2005 पासून तर आतापर्यंत मी या अक्षर वैदर्भीमध्ये कविता लिहित आहे. जवळजवळ 10 दिवाळी अंकामध्ये आलो आणि 50-60 मासिकामधून त्यांच्या आलेला. त्यानंतर आपण असं पाहतो की या संस्थेच्या प्रेरणेनेच या ठिकाणी माझे कविता संग्रह निघालेत. पहिला कविता संग्रह निघाला माझा प्रारब्ध, हा प्रारब्ध निघाला. त्यानंतर भावनांचे ओसाळ प्रदेश हा कविता संग्रह निघाला. आणि तवंग हा कविता संग्रह निघाला.
त्यानंतर अंधार डोह आणि दाटून येत आहे काळोखी काऊल. आणि आता 7वा कविता संग्रह माझा येतोय वस्ती वाढत आहे. आणि एक माझं समीक्षेचं सुद्धा एक पुस्तक निघालेलं आहे. याचं सांगायचं म्हणजे उद्देश असा आहे की या कवितेने इतकी प्रेरणा मला दिली, या संस्थेने म्हणजे या संस्थेने कवितेने मला इतकी प्रेरणा दिली की मी लिहू लागलो. आता सातत्याने मी लिहित आजही लिहित आहो मी. काय 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 हा? बोला की मला असं माझ्याकडे नका विचारू, माझ्याकडे बघू नका, तुम्ही बोलत राहा. हा काय म्हणायचं तरी मी इथे असं आजारपणा मात केली. हा हा. तर हे माझ्या आयुष्यामध्ये कवितेचं फार मोठं असं स्थान आहे. काय माझ्या आजारपणामध्ये सुद्धा मी कविता लिहितो, काय अजूनही लिहित आहो. आणि याच्यामध्ये आपण असं पाहतो की या ठिकाणी ही जी संस्था आहे नक्षत्राचं देणं, ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली संस्था आहे. या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत आणि एक कवितेचं अतिशय महान कार्य ही संस्था या ठिकाणी करत आहे. तर एक मला असं सांगावंसं वाटतं की नवीन नवोदित कवींना हे फार मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचा फायदा नवोदित कवींनी घेतला पाहिजे म्हणजे कसं, तर त्यांनी आपल्या काव्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. या संस्थेची खूप मोठी धडपड आहे. काय यांचे प्रातिनिधिक कविता संग्रह आहे, त्यानंतर ई मासिक आहे, त्यानंतर त्यांचं खूप मोठं असं व्यासपीठ उपलब्ध आहे. वर्षातून 2 कार्यक्रम होतात, कवी संमेलन होतात. तर यातून एकच महत्वाचा भाग आहे की कवी हा घडत राहावा, चांगल्या पद्धतीने घडत राहावा, त्यांनी कवितेचा अभ्यास करावा, कवितेचं जे मूळ आहे त्या मुळापर्यंत जावं. आणि तेव्हा कुठं एक संस्थेचं कार्य हे म्हणजे आता तर अविरत असं संस्थेचं कार्य चाललेलं आहे. परंतु कवींनी जर आपल्या कवितेमध्ये जर आमूलाग्र बदल केला किंवा एक अभ्यासपूर्ण कविता लिहिली तर या संस्थेला अधिक ते चांगलं असं मला वाटतं. कारण आतापर्यंत मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 2006 पासून या संस्थेशी मी जोडलेला आहो. काय आणि या संस्थेने जे काही कार्यक्रम केलेले आहेत ते मी स्वतः पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये मी सहभागी झालेला आहो. आणि या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत काय यांचं अथक असं हे कार्य सुरू राहावं हीच माझी हार्दिक अपेक्षा आहे. हा, आता मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करीत आहे. तुम्हाला पुरस्कार मिळाला तो सांगा. पुरस्कार मिळाला तुम्हाला सांगतो. हा, या तर या ठिकाणी या संस्थेचं आगळं वेगळं महत्व हे तर आहेच, परंतु कवींना प्रोत्साहन मिळावं, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी असे पुरस्कार सुद्धा ठेवलेले आहेत की मला 2012 कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि आता तर त्यांनी कविता संग्रहांना सुद्धा पुरस्कार, दिवाळी अंकांना सुद्धा पुरस्कार, म्हणजे साहित्याच्या दृष्टीने ही संस्था सर्वतोपरी आहे असं मला म्हणायचं आहे. मी माझी एक कविता तुमच्यापुढे सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे रात्र सरकत असते पुढे पुढे. रात्र सरकत असते पुढे पुढे, अंधाराला फुटू लागतात अविवेकाच्या पारंब्या. अंधाराला फुटू लागतात अविवेकाच्या पारंब्या, तेव्हा भ्रष्ट रात्र सरकत असते पुढे पुढे. इथल्या अवाढव्य अनिर्बंध पसाऱ्याकडे
मी बंद करून घेतो मनाची सर्व दारे. मी बंद करून घेतो मनाची सर्व दारे, तरी घोंगावतच राहते माझ्या सभोवती सर्व भक्षक पिसाट वादळ रक्ताला चटावलेले. तरीही घोंगावतच राहते माझ्या सभोवती सर्व भक्षक पिसाट वादळ रक्ताला चटावलेले. कुठल्या सांकेतिक स्थळांचे बळी जात आहेत इथले क्षण, कुठल्या सांकेतिक स्थळांचे बळी जात आहेत इथले क्षण, ठणकतच राहतात खपली यातील ओलेवरण. माणसांचा आवेगही असा की कुस्करून टाकतात नुकतीच उमललेली निष्पाप निरागस कोवळी स्वप्ने. अशा वेळी कळत नाही कोण अपने और कोण पराय. पुसल्या जातात ओळखीच्या सर्वच खानाखुणा, पुसल्या जातात ओळखीच्या सर्वच खानाखुणा. डोळेही गहाण ठेवले जातात पाहू नये पुन्हा असला रक्तलांछित गुन्हा. रात्रभर अख्ख्या आयुष्याचा जुगार चालतो. उरल्या सुरल्या अस्तित्वाचाही मग कडेलोट होतो. अंधाराला फुटू लागतात अविवेकाच्या पारंब्या. तेव्हा भ्रष्ट रात्र सरकत असते पुढे पुढे इथल्या अवाढव्य अनिर्बंध पसाऱ्याकडे. माझी दुसरी कविता या ठिकाणी मी सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे आभाळ भूल. गच्च भरून आलंय आभाळ, वाटला आता धुवाधार बरसेल पाऊस. गच्च भरून आलंय आभाळ, वाटला आता धुवाधार बरसेल पाऊस. पण कसलं काय काळीच कोरणारी ही तर निव्वळ आभाळ भूल. धान्य कोंब तरारून येण्यासाठी शेत जमिनी नांगरून वखरून चातक ओळीने आतुरल्या पाऊस थेंबासाठी. खेडोपाळी ओस पडतायत, जनावर हळाळतायत, शहर अस्ताव्यस्त हातपाय पसरतायत. बेकारी, बेरोजगारी, दारिद्र्य बहरलेल्या काटेरी निवडुंगाप्रमाणे सर्वत्र पसरतायत. महागाईचा अक्राळ विक्राळ ड्रॅगन गिळंकृत करत आहे निष्पाप निरागस गरिबाचं जीवन. शेतीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही. तृषार्त ओढ, भुकेलं पोट आणि रिकामी मोठ जगणे उद्ध्वस्त करीत आहे. गच्च भरून आलाय आभाळ, वाटला आता धुवाधार बरसेल पाऊस. पण कसलं काय काळीच कोरणारी ही तर निव्वळ आभाळ. आता मी माझ्या या ठिकाणी काही गझल या ठिकाणी सादर करीत आहे. बघा, शीर्षक आहे गझलेचं रक्तनाते. भावनांशी खेळणारे फार झाले, विकृतीला पोसणारे फार झाले. भावनांशी खेळणारे फार झाले, विकृतीला पोसणारे फार झाले. सागराचा ठाव घ्यावा पोहताना स्वैरतेने पोहणारे फार झाले. भावनांशी खेळणारे फार झाले. भोवताली पाहतो मी वास्तवाला झाकणारे फार झाले. भावनांशी खेळणारे फार झाले, विकृतीला पोसणारे फार झाले. लोक येथे वेदनांनी ग्रासती का, आसवांना रोखणारे फार झाले. भावनांशी खेळणारे फार झाले. काश्रमाला टाळताती ऐत खाऊ, काम आता टाळणारे फार झाले. भावनांशी खेळणारे फार झाले. कष्टणारा भार वाहू तोल जातो,
कष्टणारा भार वाहू तोल जातो, बोल त्यांचे झोंबणारे फार झाले, भावनांशी खेळणारे फार झाले. प्रेम येथे आटलेले सर्व काही, प्रेम येथे आटलेले सर्व काही, रक्त नाते तोडणारे फार झाले, भावनांशी खेळणारे फार झाले, भावनांशी खेळणारे फार झाले. दुसरी गझल आहे, शीर्षक आहे जगत राहिलो. कुणापुढे मी झुकलो नाही जगत राहिलो, कुणापुढे मी झुकलो नाही जगत राहिलो, आयुष्याला विटलो नाही जगत राहिलो, कुणापुढे मी झुकलो नाही जगत राहिलो. स्वाभिमान मी विकला नाही, स्वाभिमान मी विकला नाही खुशीत आहे, स्वाभिमान मी विकला नाही खुशीत आहे, संकटातही खचलो नाही जगत राहिलो, संकटातही खचलो नाही जगत राहिलो. जीवनभर मी अवघड वाटा तुळवीत गेलो, जीवनभर मी अवघड वाटा तुळवीत गेलो, कधी असा मी थकलो नाही जगत राहिलो, पुन्हा पुढे मी झुकलो नाही जगत राहिलो. दिवस उगवतो माझ्यासाठी आनंदाने, दिवस उगवतो माझ्यासाठी आनंदाने, सत्याला मी मुकलो नाही जगत राहिलो, सत्याला मी मुकलो नाही जगत राहिलो. दीपस्तंभ मी वादळातही उभाच आहे, दीपस्तंभ मी वादळातही उभाच आहे, चुकल्यांसाठी विझलो नाही जगत राहिलो, चुकल्यांसाठी विझलो नाही जगत राहिलो, पुन्हा पुढे मी झुकलो नाही जगत राहिलो. सांज वेळ ही झाली आता स्मरते सगळे, सांज वेळ ही झाली आता स्मरते सगळे, आठवात मी रमलो नाही जगत राहिलो, आठवात मी रमलो नाही जगत राहिलो. आता इथे मी तळजोळीने जगतो आहे, आता इथे मी तळजोळीने जगतो आहे, माझ्यावर मी रुसलो नाही जगत राहिलो, माझ्यावर मी रुसलो नाही जगत राहिलो, पुन्हा पुढे मी झुकलो नाही जगत राहिलो. धन्यवाद. ओके.